तुम्ही बजेटची काळजी करू नका. एकदा सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या की मी बजेट मंजूर करेन. थँक्यू सर. सर तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून सगळी कामं अगदी व्यवस्थित होत आहेत. नाहीतर आधीच्या सरकारमधील काही मंत्री त्यांचं कमिशन घेतल्याशिवाय कामच करत नव्हते. म्हणून तर जनता त्यांना कंटाळली होती ना. आणि कसं आहे ना की शिक्षणाच्या पवित्र कामामध्ये हे असं कमिशन किंवा पैसे खाणं फार चुकीचं आहे. स्वीटी, पाहुण्यांच्या चहा पाण्याचं बघ जरा. साहेबांवर इम्प्रेशन मारायची संधी सोडू नकोस. चालतं. घ्या चहा घ्या. शुभ ती फाईल घेऊन ये. हो सर. मी आणते. नको, मी आणतो थांबा. श्रावणी, आता तर लईच मज्जा येणार आहे. या स्वीटीनं तुझ्या नशिबाचे फासे पलटवून टाकले. चहात साखर वगैरे ठीक आहे ना? स्वीटी, मध्येच मध्ये मध्ये बोलू नकोस. साहेबांना आवडत नाही मध्ये मध्ये बोललेलं. सॉरी सॉरी. काय जाते उत्साहात आहेस? काय चाललंय काय एवढं? अहो, तुमच्या मनासारखं होणार आहे समजा. म्हणजे ही जी समोर पोरगी उभी ना, तिचं पचका होणार आहे. स्वीटेताम, शुभूला आवाज दिला नाही, मला ओरडायलाच आला असेल इथं. स्वीटे, घरी चाललेस? तुला काय करायचंय? थांब की ग. पचका झाल्यावर तुझा चेहरा कसा दिसतोय जरा मला बघायचा आहे. कसलं पचक? काय बोलायला लागलंस? तुला माहित नाही, फाईल्स मधले पेपर्स तूच खराब केलेस ना. त्याला डाग तूच लावलेस ना. अरे कुठले डाग शुभू? मला कळत झालंय काय बोलायलास ते. लोणच्याचे डाग. शेवटी खोटं बोलू नकोस. मी नाही लावले फाईलला डाग. आणि साहेबासनी जी फाईल दिलीस तू त्याच्यावर कुठे होते डाग? स्वीटे, साळसूटपणाचं आव्हान नकोस. तू काय चीज आहेस मला चांगलंच ठाऊक आहे. तुझे लोणचं खाल्लं होतंस ना, त्याचे डाग त्या पेपर्स नव्हते. मग मी एकटीनं खाल्लं काय लोणचं? श्रावणीनं पण तर खाल्लंच होतं की. हा, त्यांनी स्वतःच्या हाताने खाल्लेच नव्हते. बघितलं की मी. लय प्रेमानं भरवत होतास की तिला. हे बघ स्वीटे, त्याविषयी मला वाद घालायचा नाहीये. हे बघ स्वीटे, जे काम करायला आलेस ना ते काम कर. हे बाकीचं सगळं बंद कर. अच्छा, मला शिकवायला लागलायस? मग तुझं काय काम आहे रे? श्रावणीला लोणचं भरवणं? माझं काम काय ते मला चांगलंच ठाऊक आहे आणि मला याविषयी वादच नाही घालायचा आहे. आणि होय, भरलो मी लोणचं. त्यांनी स्वतःच्या हातातनं खाल्लंच नव्हतं, त्यामुळे त्यांच्या हात पेपरला लागायचा संबंधच येत नाही. आणि स्वीटी, तुला जरा तरी कळते काय, मॅडम स्वतःचं काम असं स्वतःच्या हातानं खराब का करतील? हे बघ, आता केलंस ते केलंस. इथनं पुढं जर असं परत काही केलंस, मी साहेबांना तक्रार करीन. साहेब धक्के मारून घराबाहेर काढतील. मग इथं जर जॉब करायचा असेल तर मुकाट्यानं करायचा आणि श्रावणी मॅडमांच्या वाटेला जायचं नाही. कळलं? तू इथं असशील माझं बॉस, पण घरला माझं भाडे करूच आहेस. बघून घेईन मी तुला. ठीक आहे. 1 वाजता? नाही नाही, शालिनी मॅडमची 1 वाजता. त्यांची कशी 1 वाजता असेल? कठीण आहे बाबा. नोकरीचा पहिला दिवस आहे, पण मला काहीच आठवत नाहीये. मॅडम, शुभू, बरं झालं आलास. अरे बाबांनी मला सगळी कामं सांगितली, पण मला काहीच आठवत नाहीये. मला आठवत आहे. लिहून घ्या. सांगू? हो, स्टार्ट.
हे बघा, सकाळी शाळेला भेट द्यायचे, तिथनं पुढे कलेक्टर ऑफिसला जायचंय. त्यानंतर एक साहेबांचे स्नेही आहेत, त्यांना जाऊन भेटायचंय. साहेब आणि स्नेही या दोघांना घेऊन जायचंय गरीब विद्यार्थ्यांची भेट घ्यायला. तिथं पुस्तकाचं वाटप होणार आहे. त्यानंतर 1 वाजता मीटिंग असणार आहे कुंबळे साहेबांची. लिहिताय ना? हो 1 वाजता असणार आहे कुंबळे साहेबांची मीटिंग. त्याच्यानंतर 2 वाजता असणार आहे शालिनी मॅडमांची मीटिंग. 3 वाजता मल्होत्रे साहेबांची मीटिंग आहे. या सगळ्या मीटिंगचा अजेंडा आणि मुद्दे एका फाईलमध्ये ठेवलेले आहेत. ती फाईल साहेबांच्या समोर गेली पाहिजे मीटिंगच्या आधी. सकाळी जी विद्यार्थ्यांसमोर स्पीच द्यायचे त्याची एक कॉपी आपण रेडी करून ठेवली आहे. भाषणाच्या आधी ती कॉपी साहेबांकडे गेली पाहिजे. साहेब आधी वाचतात. शालिनी मॅडमचा जो काही प्रोजेक्ट आहे त्याचा फीडबॅक आलेला आहे, आपल्याकडे आहे. त्याची पण एक फाईल तयार करा, ती साहेबांसमोर ठेवा. कळतंय? बापरे शुभू, हे एवढं सगळं कसं काय लक्षात राहतं तुझ्या? मॅडम, अहो इतकी वर्ष साहेबांकडे नोकरी करतोय, सवय झाली आहे मला आता. अहो असली ढीक कामं असतात साहेबांच्या ऑफिसमध्ये. शुभू, एवढी ढीकभर कामं असतानाही तू माझ्यासाठी वेळ काढायचास? अहो साहेबांनीच मला ते काम दिले ना. नाही ते झालंच, पण मला वाटलं होतं सोपं असेल तुझं काम, पण खूप कठीण आहे बाबा. मॅडम, तुम्हाला नेहमी सवय होईल, टेन्शन नका घेऊ. सवय करून घ्यावीच लागेल, आता कठीणच आहे. बरं, साहेबांचं एक डेली रुटीन आहे, ते दररोज ते फॉलो करतात, ते लिहून घ्या. हो